वाक्याची वशा कळीला जिंकेणारा त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ शकेल अखेर वरू एक भावे बघावे श्री हरी अथवा कोपेचे पुरावे राखेल गुरु निर्धारे आपले भक्तजनाचे असे ऐकणे नाम करणे लागे सीताच्या त्याने विनय कसे करजोडणे भक्ती भावे करुण्या स्वामी यांचे निरोपिती संध्या होतो माझी नीती गुरुची सेवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वरा आणि तुम्ही निरोपले ती विष्णू रुद्र दैकोपती राघोटके गुरुनी तिथी गुरु कपल्या नराके कोणी हा बोलाचे गौनाथा कवना शास्त्र पुराणिका संध्या फेळिका मनाका जेणे मना दुरोय इथं म्हणे शिक्षांची गोवा पुसल्या माती वेदवाक्य सांगितली सांगे नाही काय कथिते वेद कार्यपन्ना कार्य ब्रह्माचे मुखे करून त्याची पंधरा पुराण अष्टादश विख्यात पहिल्या अष्टादशांत ब्रह्मवाक्याचे ख्यात पुराण ब्रह्मवेवर्त प्रख्यात त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्याससारा लोकांची प्रकट केला येथील ब्रह्मवाक्य विचार त्या व्यासापासून ऐकले समजरूपी जणे त्याची कथा विस्तरवणी सांगे नाही काय कथिते चतुर्मुख ब्रह्माची गरुडमुखेहांची गुरुमहिमा विस्तारायची ब्रह्मदेव निरूपिला ब्रह्मदेव कलियुगाची सांगे केवळ कारणाची अत्यंत विस्तारायची निरोपिली कौमिया ऐकचिता जरी प्रयास झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्राच्या अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्राच्या बुद्धी संभाव्य चेतना आणि पृथ्वीचा वया जागृत होणे नारायण बुद्धी संभाव्य चेतना कमळ उपदवी नाव येऊन त्रैलोक्याची रचना करा त्या कमळामधून त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरून मिळे परी येसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहु असे केले होते पत्रशाखा शिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती तये वेळी तया विप्राचे घरात जेव्हा जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदती तत्काळ टाकून देती प्रबळी गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे दैव आपले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसे टाकून दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेची तये वेळी जे जे होणार तया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपिलादी स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवनाशी सूक्ष्म स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहारासी मग स्थिती तदनंतर रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व दृष्टी आपुले आर्जव बर्वे गोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणा आपुल्या आपणची भोगणे पुढल्यावरी बोल काय बोला आपले दैव असताऊने पुढल्या बोली ती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे गुरुच्या तुझकरिता अम्मासी चेतन झाले परियसी गुरुच्या विद्यार्थ्यापेसी स्मरण कार्यावधारी भिल्ल स्थान महिमा निरूपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नाही काय क्वचित काळ तिथे स्थानी श्री गुरु होते गौप्य होऊन प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा वरुणा संगमासे विख्यातू दक्षिण वाराणसी म्हणून श्री गुरु आले अवलोकिता भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा पताका श्री गुरु तीर्थी करीत पंचगंगा संगम विख्यात तेथे रंगी द्वादशाब्द्या अनुपम तीर्थ मनोहर अविमुक्त काशी पूर प्रयाग स्नान तीर्थ म्हणून राहिले परियसा गहन गुरु कुरुक्षेत्र तेथी जाणं पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तमा परियसा कुरुक्षेत्रा पुण्य तयाने अधिक असे जाणं तीर्थे असते पुण्य म्हणून राहिले पंचगंगा नदी तीव्र प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहेत थोर शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती सहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्ण या संगा तयाहुनी असे संगम स्नान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे
अनुपम्य जैसे तैसे स्थान मनोहर वृक्ष सरळ प्रत्यक्ष ज्ञाना कल्पतुरी तया संगमा शतपुरी ऐसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी तत्समानासे परियेसा अमरेश्वर संधितानी आहे ती 64 योगिनी निर्गुणी प्रख्यातासे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदोनी नरे अमर होय विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग स्नान जे शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयाग प्रख्यातू अमरेश्वर परम ब्रह्म वस्तू तयास्थानी वास असे या कारणे कोटी तीर्थ असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ प्रख्यात जाण तया कृष्णा तटकात दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ एक नाम ब्रह्म हत्या औदुंबर सन्निदेसी तिने तीर्थेत परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वदती तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळून जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थान अनेके सकळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा अनेक दावाया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थान फळ काय वर्णू